यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। 19 जानेवारीऐवजी 22 जानेवारीला सुनावणी होणार। शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात। व्हीप न मांडणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा अशी शिंदे गटाची हायकोर्टात याचिका। प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण। आधी इंडिया आघाडीमध्ये सामील करा, मगच भारत जोडो यात्रेत येतो। राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची नवी अट। भाजपकडून मुंबई लोकसभा मतदारसंघातून 4 उमेदवार। शिवसेना 2 जागांवर लढणार सूत्रांची माहिती। उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजप लढणार, तर भाजप दक्षिण मुंबईच्या जागेवरही लढणार अशी चर्चा। तर ते 2 उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार। मिंधे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार, संजय राऊतांचा टोला। मुख्यमंत्री पदासाठी महाकपट, महाधोका केला नसता। 2.5 वर्ष असं काही ठरलं नसतानाही महाखोटं बोलला नसता। रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवरलं असतं तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती। आशिष शेलार यांचा ठाकरेंना टोला। ठाकरेंनी जनता न्यायालय ठरवून निर्दोष सुटका करून घ्यावी। आपलाच वकील, आपलाच न्यायालय, आपलाच निर्णय। संदीप देशपांडे यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची खिल्ली। एकनाथ शिंदे आनंद दिघेंसारखं काम करतायत। यापूर्वी वर्षा निवासस्थानी मोजक्याच लोकांना परवानगी होती, आता गडचिरोलीवरून आलेला माणूसही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो। मंत्री दादा भुसेंकडून शिंदेंचं कौतुक। रोज सकाळी काही भोंगे येतात आणि तिरपी मान करून काही वाद तयार करतात। त्यांचं षडयंत्र हाणून पाडण्याचं काम युवासेनेवर। दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका।